काय विचार करायचा त्या गोष्टींचा? मी तर कधी करत पण नाही. माझ्या बाबतीत तर बघायला गेलं तर ते मेलेलं कोंबडा आगीला भीत नाही, त्या लेवललाच आहे मी. जेव्हापासून आलोय तेव्हापासून झोडतातच आहेत मला. पूर्वी एक आगा नावाचा नट होता माहिती आहे तुम्हाला, आणि ज्याला लागा नाही आगा त्याचे वडील, ते त्याला डबल लुक द्यायचे, असे एकदा बघायचे आणि मग परत बघायचे त्याच्याकडे. तसं माझ्याबद्दलचं चांगलं येऊन आलं तर मी असं पाहिलं, बघ माझ्याबद्दल चांगलं असंही होतं मला. असो, पण परंतु मला असं वाटतं की पत्रकारिता आत्ता ज्या प्रकारे त्रास सहन करते, पत्रकार ज्या प्रकारचे त्रास सहन करतात, मला येऊन पत्रकार सगळेजण सांगत असतात, बोलत असतात. अनेक प्रकारचे त्यांच्यावरती बंधनं आहेत, अनेक प्रकारच्या गोष्टी त्यांच्यावरती होतात. मला खरं तर तुम्हाला सांगतो, हे चॅनलची जे लोक असतात, मला त्यांचं तर भयंकर वाईट वाटतं, भयंकरच वाईट वाटतं मला त्या मुलांचं आणि त्या मुलींचं. कारण सतत काहीतरी त्या ऑफिसकडनं असतं, काहीतरी घेऊन या. अरे काहीतरी काय घेऊन येणार? मार्केट आहे का की पिशवी घेऊन निघाल्या, आता काहीतरी घेऊन या? कांदे चालतील का? नाही चालणार. मग अशी काय रोज तुमचं चॅनल 24 तास चालावं म्हणून लोकांनी काय बातम्या तयार करायच्या का? मिळू शकत नाही. मग काय उरतं? झुंजवा कोंबड्या, ते असं बोलले. तुम्हाला काय वाटतं? असं हे असं बोलले बरं का तुम्हाला. मग तुम्हाला काय वाटतं? मग ते जे पुढे आई बहिणीवरती जे जातं प्रकरण, मग ते काय बघायलाच नको पुढे. आणि एकूणच सध्याचा महाराष्ट्रामधलं एकूण राजकारण, राजकारणामधली लोक, त्यांची ती भाषा, ज्या प्रकारे सगळ्या गोष्टी, खरंच मला हा महाराष्ट्र, हा तोच महाराष्ट्र आहे का प्रश्न पडावा असा महाराष्ट्र आज झालेला आहे.